लग्नाची लगबग सुरू असताना चांदवड तालुक्यातील राहुळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। राहुळ येथील रहिवासी गंगाधर विठोबा पवार यांच्या मुलीचं लग्न येत्या 30 तारखेला संपन्न होणार होतं। लग्नानिमित्त त्यांनी 20 तोळे सोने आणि सुमारे 7,000 रुपये रोख घरामध्ये ठेवले होते। मंगळवारी दुपारी 12 ते 4 वाजेच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाचे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चांदवड बाजारपेठेत गेले। घर बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी संधी साधली आणि घरातील ऐवजावर डल्ला मारला। तपासासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। चोरीची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरवण्यात आली। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथकांना पाचारण करण्यात आलं। नाशिक येथून कांबळे आणि त्यांच्या एक्सपर्ट पथकानं घटनास्थळी फिंगरप्रिंट गोळा केले। नाशिकहून टायगर नावाच्या श्वानासह विशेष पथकही दाखल झालं। पोलीस हवालदार मुकुंद जाधव, पोलीस हवालदार कडाळे आणि टायगरनं परिसरात कसून शोध घेतला। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह ASI भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार अरुण गंभीरे, सुनील जाधव, प्रदीप आजगे, विक्रम बस्ते, मनोज अगलट, भूषण साळवे आणि चालक शंकर पवार यांचं पथक यावेळी उपस्थित होतं। लग्न कार्याच्या शुभ कार्याच्या तोंडावर अशा प्रकारे मोठी चोरी झाल्यानं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सदर घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करत आहेत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रणवराज सोनवणे, नाशिक।